पडलेला पहिला पाऊस आणि पावसामुळे मातीतून आलेला सुगंध आणि अशा वातावरणामध्ये झणझणीत गावाला केलेलं गावठी चिकन। तर आज पाहूया आपण गावठी चिकनची रेसिपी। आम्ही करणार आहोत गावठी चिकन आणि हे कोंबडा आहे, गावठी गावाकडचा गावरान कोंबडा आणि ते सुद्धा स्पेशल चुलीवर। तर आता मी कांदा चिरून घेतलाय आणि कांदा इथे परतवायला घातलाय। आपण आज या गावरान कोंबड्याची मस्त रेसिपी पाहणार आहोत, कारण गावाला आला ना की हा आनंद आम्ही नेहमी घेतो। तर आज तोही तुमच्याबरोबर शेअर करते मी। कोंबडा होता हा, दीड ते पावणे 2 किलोचं हे चिकन आहे आणि त्याला आपण सगळ्यात पहिलं शिजायला घालणार आहे। तर शिजायला घालताना भरपूर तेल घाला, त्यामध्ये मी 2 उभे चिरलेले कांदे चिरून घेतलेत, ते चांगले परतून घेतले की यामध्ये लसूण आणि अद्रकची पेस्ट घालायची आपल्याला आणि त्यानंतर हे चिकन परतून घ्यायचं। आता यामध्ये आपण लसूण आणि अद्रकची पेस्ट घालतोय आणि आता यामध्ये चिकन घालायचंय आणि हे चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं। आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं, त्यामध्ये आपण मीठ, धनापूड आणि हळद घातली होती आणि चांगलं 10 ते 20 मिनिटं आपण त्याला छान मुरून दिले आणि त्यानंतर ते परतवायला घेतले। आपल्याला याचा मस्त लाल तरीचा रस्सा बनवायचा आहे, त्यासाठी आम्ही छान अशा कोल्हापुरी मसाला आणलेला आहे। कोल्हापुरी चिकन मसाला म्हणजे मस्त आपलं लाल तरीचं कालवण होणार आहे। तर आता आपण पहिलं हे चांगलं परतून घेऊया आणि चुलीवर जेव्हा आपण जेवण बनवतो त्याचा एकदम वेगळा स्वाद असतो असा छान चुलीवरच्या भाकरी। तर गावाला आल्यावर आम्ही गॅस जरा सुद्धा चालू करत नाही, सगळं आमचं चुलीवरच असतं, म्हणजे आमच्या वडगावच्या घरी। तर जर आम्हाला चहा पाणी करायचं असेल तर आम्ही एक अशी लाईटवरची आमच्याकडे शेगडी आहे, तिच्यावर तो केला जातो। हा स्वयंपाक आमचा हा चुलीवर असतो आणि रोज असं इथे गावाकडं टेस्टी जेवण खाल्लं जातं। पाहू शकता किती सुंदर। पण परतून घेतलं का त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचंय, त्यासाठी मी असं वेगळीकडे गरम पाणी करायला ठेवलंय, त्यामुळे आपल्या चिकन लवकर शिजलं जाईल आणि त्याची टेस्ट सुद्धा चांगली होईल, कारण चुलीवर शिजवायला वेळ लागतो, त्यामुळे थोडंसं गरम पाण्यामुळे लवकर शिजलं जातं चिकन। चांगलं असं मस्त तेल गरम करून घेतलंय आणि इकडे चुला आहे आपली। आता तेलही चांगलं सुटलंय, यावर हे पाणी घालायचंय आपल्याला आणि आता याला चांगलं झाकण देऊन आपल्याला शिजून घ्यायचंय। चुलीवर जेवण बनवायला काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त फार धूर लागतो, त्या धुरापासून आपल्याला थोडंसं आग होते डोळ्यांची, तेवढं तर आपल्याला चांगलं खाण्यासाठी ॲडजस्ट करावेच लागतं। आता आपण सगळ्यात पहिला हा खारा रस्सा तयार करून घेणार आहोत आणि हे चिकन आपलं चांगलं शिजून झालं की मग आपण याला फोडणी करणार आहोत। कसं म्हणजे मिठाचं जेव्हा आपण हे पहिलं चिकन करतो याचा पूर्ण अर्क त्या रस्स्यामध्ये उतरला जातो आणि त्यामुळे रस्साला खूप अप्रतिम अशी चव येते आणि छोट्या मुलांना कमी तिखट खायचं असेल तर आपण हा रस्सा बाजूला काढू शकतो। त्यामुळे आता पहिलं आपण खारं चिकन करून घेतोय। त्याने चुलीचा जाळ चालू राहायला पाहिजे, कारण चिकन जेव्हा आपण टोपामध्ये शिजवतो तेव्हा त्याला खूप वेळ लागतो आणि त्याची चवही छान होते, पण तोपर्यंत आपल्याला हा चुलीचा जाळ जो आहे तो असं विझू नाही द्यायचा, म्हणजे मोठ्या प्रमाणात जाळ राहायला पाहिजे, तरच ते चिकन असं चांगल्या पद्धतीने शिजतं। यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि याच्यावर सुद्धा पाणी घालायचं आहे। आता यावर आपण पाणी ओततोय म्हणजे हे वरचं पाणी पण गरम होतं आणि हे आपण रस्स्यामध्ये आयत्या वेळेस टाकू शकतो, त्यामुळे असं वर झाकणीवर पाणी ठेवायचं आहे आपल्याला।
त्यानंतर आपल्याला आवडेल त्या पद्धतीने आपण चिकनचा मसाला काढायचा आहे. तर आम्ही काळा मसाला करतो. आलं लसूण, गावठी मस्त निवडून घेतलेली कोथिंबीर आणि हे सर्व छान बारीक या वाटून पद्धतीने घ्यायचं. बारीक वाटून घ्या. तसेच गावाकडची थोडी गावरान अंडी सुद्धा उकडून घेतलेली आहे. आणि मस्त आता कालवणाला आवडीनुसार फोडणी द्या. आणि गरम मसाला, घरचा मसाला, धनापूड आणि हळदपूड, कोथिंबीर घालून छान फोडणी द्या. आपल्याला हवा तसा रसा बनवून घ्या. आणि मस्त कालवण आणि गावची अंडी आपली आता तयार झालेली आहे. आणि या चुलीवरच्या कालवणाची चवसुद्धा खूप अप्रतिम लागते. याचा आस्वाद तुम्हीसुद्धा घ्या. तर गावाला आल्यावर असं मस्त एन्जॉय करतो आम्ही सगळे. चुलीवरचं कालवण तर रेडी झालंय माझं. आणि हे खाताना गावाकडचा आनंद, गावाकडचं वातावरण तुम्ही पाहू शकता. एकदम निसर्गरम्य, अंगणासमोर अशी छान फुलझाडं आणि वावराच्याच बाजूला पावसाचं साठलेलं पाणी आणि निसर्गरम्य वातावरण. म्हणून गाव आणि गावाकडची मज्जा ही न विसरणारी.